आता मी मुंबईत होतो, त्याच्यामुळं काल येता आलं नाही, कारण आपलं हायवे रस्ते सगळे बंद होते, झाडी पडलेली. त्याच्यामुळं आज जसं तिथून मी निघालो, इथं मी आलोय. आज आपण संध्याकाळी बारामती शहराचा दौरा करतोय, उद्या आपण ग्रामीण भागात जातोय आणि आता आपण दौरा खरं तर सुरू केलाय. आपण शहरात 2-3 वॉर्डमध्ये फिरलोय. भरपूर नुकसान इथं झालंय असं आपल्याला दिसून येतंय आणि सगळ्यांना आपण इथं मदत करतोय. आपलं एक ट्रस्ट आहे, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण सगळ्यांना इथं धान्य देणार आहे. जे काही प्रश्न असतील, मग काही ठिकाणी बिल्डिंग खचून गेलेत, काही रस्ते खचून गेलेत, काही आपले ड्रेनेज आणि पावसाचं पाणी सगळे एकत्र वाहतंय, त्याच्यामुळं रोग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हे सगळे विषय आम्ही आता जे आपले नवीन नगरपालिकेचे CEO आलेत त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे आणि लवकरात लवकर हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावायचं एक विनंती त्यांना करणार आहे. उद्या ग्रामीण भागात आम्ही चाललोय. बरेच आपली गावं आहेत, विशेष करून काटेवाडी, कनेरी, ढेकळवाडी, लिमटेक, पिंपळी, तो जो सगळा पट्टा आहे सगळ्यात जास्त तिथं त्रास झालाय आणि तिथं जे काय प्रश्न उद्या तयार होतील किंवा जे काय आमच्यापर्यंत येतील तेही प्रश्न घेऊन आम्ही प्रांतापर्यंत, तहसीलदारांपर्यंत, कलेक्टरपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे. खरं तर शिधा वाटप करताय, काय काय त्याच्यामध्ये आहे, साधारणतः किती किट तुम्ही तयार केलेलं आहे, किती लोकांना? नाही, खरं तर आपण ही वाटप आत्तापासूनच आपण याची सुरुवात केली आहे. साधारण आपण 40 ते 50 हजार किट आपण सगळ्यांना वाटणार आहे. त्या किटमध्ये फार काही नाही आहे. आपण ज्वारी देतोय, तांदूळ देतोय आणि थोडं म्हणजे आपल्याकडून जे काय आपण त्यांना मदत करू शकतो ते मदत करायचा आपण त्यांना प्रयत्न करतोय. भरपूर लोकांना आज तिथं शेतातही जाता येत नाहीये, भरपूर लेबरना तिथं काम करता येत नाहीये. घरामध्ये जे काय धान्य होतं लोकांनी जे ठेवलेलं ते पावसाच्या पाण्यामुळं सगळं भिजून गेलंय, सगळं ते बाद झालंय आणि म्हणजे कमीत कमी 3-1 आठवडे, महिनाभर तरी त्यांना धान्य मिळेल या पद्धतीचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आपण ते त्यांना देतोय. दादा, इंदापुरात दौंड या भागात देखील मोठा पाऊस झालेला आहे, तिथे देखील अनेक नुकसान झालेलं आहे, तिथे देखील हे किट वाटप होणार आहे. इंदापूर आणि दौंडमध्ये पण आपण किट वाटप आपण करू, पण आता मी जास्त लक्ष बारामती तालुक्यात घालत आलोय आणि त्याच्यामुळं इथं मी विशेष लक्ष घालतोय. इंदापूर दौंड हा शेवटी ताईंचा मतदारसंघ आहे. आज ताई कतारमध्ये आहेत, कारण MEAचं एक डेलिगेशन तिथं गेलंय, जे आपल्या पहलगाममध्ये जे आपल्यावर अटॅक झालेला जगाला सांगायला ताई तिथं गेलेत. त्याच्यामुळं ते काल व्हिडिओ कॉलवरून सगळ्यांशी तिथं संपर्क साधत होते. ताई व्हिडिओ कॉलमधून ते आपल्याशी बोलत आहेत आणि इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर, जिथं कुठं ताईंचा मतदारसंघ आहे तिथं पण आपण ह्या किटचं वाटप करतोय, पण विशेष करून लक्ष आपण बारामती तालुक्यावर देतोय. खरं तर काल पाऊस पडला, कॅनल फुटला, परंतु अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर सरकारने प्रशासनाने काळजी घेतली असती, आधीच कॅनल कमी केला असता तर पुढचा धोका जो आहे तो ठरला असता. नाही, हे बरोबर आहे. कॅनॉल सगळे ते जुने आहेत, ब्रिटिश काळातले कॅनॉल आहेत. आता काटेवाडी जे माझं गाव आहे तिथला पण कॅनॉल फुटलाय. खरं तर हे कॅनॉल फुटायला नको हवे, नाही पाहिजेत. बिल्डिंग पण खचून जात आहेत, ते पण का होतंय ते आपल्याला थोडं खोलात जाऊन त्याची चौकशी करावी लागेल, कारण हे आपल्या तिथं जे राहणारे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी ते डेंजरस आहे, घातक आहे. लकीली काय आत्तापर्यंत तर काय कानावर आलेलं नाहीये, सगळे आत्ता तरी सेफ आहेत, पण तरी पण तिथं जाऊन आपल्याला ते बघावं लागेल. आणि कॅनॉलची जर त्यांनी तिथं काय म्हणतो जर आढावा घेतला असता किंवा जर दर 2 वर्षाला, 3 वर्षाला, 5 वर्षाला सगळे जे कॅनॉल आहेत, फक्त हे नाही, जर त्यांनी एक रिव्ह्यू केली असती तर मग एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं असतं की हे कॅनॉल दुरुस्त करायची गरज आहे आणि ते तेव्हा त्यांनी केलं असतं. आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती, सगळ्या बारामतीकरांवर आली नसती. दादा, बारामतीत एवढा विकास झाला म्हणतात, बेगवण रोडला सातत्यानं पाणीच असतं, कुठेही ड्रेनेज पाणी वाहून जायची व्यवस्था नाही. खरंच विकास झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही, काय भरपूर ठिकाणी कामं आपल्याला झालीत हे असं आपल्याला दिसतं. काही लोक म्हणतील की सुशोभीकरण झालंय, काही लोक म्हणतील की ब्युटिफिकेशन झालं असेल. फक्त बारामतीतच का, काल मी मुंबईत होतो,
जे 2 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्या साहेबांनी जे मेट्रोचं उद्घाटन केलंय त्या मेट्रोची सिलिंग तिथं कोसळली. हजारो कोटी रुपये त्या मेट्रोवर खर्च केलेत. अजून ते मेट्रो काही नीट चालत पण नाहीये. आणि जे आपलं वर्लीचं स्टेशन आहे अख्खी भिंत ती वरून खालती पडली आहे. फक्त बारामतीतच नाही पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं पाऊस झालाय तिथं आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळते. बारामतीत मुख्याधिकारी नवीन आलेले आहेत. आल्या त्यांनी पठारी जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कारवाईचा पडगा उघडलेला होता. मात्र या प्रमुख गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज होती कारण पावसाळा सुरू होतोय. गोरगरीब राहतात त्या झोपडपट्ट्यांमध्ये किंवा इतर वस्त्यांमध्ये. नाही काय त्यांनी खरं तर लक्ष तिथं द्यायला पाहिजे होतं. आत्ताच आम्ही गौतम नगरवरून आलो. तिथं पाईप आहेत नाही असं नाही, सोय करून ठेवली आहे. तिथं नळ्या पण तिथं रेल्वे ट्रॅकच्या खालती होते पण ते कुणी स्वच्छ केले नाहीयेत पण ते किंवा ते साफ केले गेले नाहीयेत. जर ते जरी केलं असतं नगरपालिकेने, असं आपण लगेच सांगत नाहीये की तुम्ही बांधकाम करा किंवा नवीन पाईप तिथं टाका किंवा काहीतरी लगेच ओव्हरनाईट तिथं काहीतरी झालं पाहिजे. पण जी काही सोयी सुविधा इथं आहे ती जरी त्यांनी व्यवस्थित मेंटेन केली असती तरी आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती.